काय व ती मजुरी लवकर नाही देत, पूर्ण वेसा झाल्यावर देतात म्हणते. पहिले मागायला जाऊ का नाही तर ते शांत पहिले जाऊ दे, चांगलं नाही वाटणार आहे ना. त्याचा नियम असेल काही की पूर्ण पूर्ण कापूस वेचणं झाल्यावर देत असतील ते. उगाच मी आधी मागायला जाईन तर चांगलंही नाही वाटत ना. पण मला पैसे पाहिजेत ना, माझ्या फोनमध्ये रिचार्ज होत होतं. खरंच पैशाचं किती महत्त्व राहते जीवनात. एका एका रुपयासाठी खरंच किती काम करायला लागते, किती मेहनत करायला लागते. दिवसभर उन्हात कापूस वेचून हाताले सगळे किती किती लागलं, किती टोचलं, सगळं सहन करून मजुरीची वाट पाहावी लागते. खरंच पैसा किती महत्वाचा आहे जीवनात. माझ्याजवळ किती पैसे असायचे, आताही घरी माझ्या पर्समध्ये 5-6 हजार तर असेच आहेत. पार्लरमध्ये मी 5-5-6-6 हजार एका एका दिवशी गमावते. खरंच मी खूप पैसा पैसा खूप 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 वेस्टेज गमावला, खरंच गमावला. पैशाची किंमत नाही केली आणि माणसांची किंमत नाही केली मी, म्हणून दोघी मला सोडून गेले. आज मी माझ्याजवळ माणसंही नाहीत ना पैसाही नाही, माझे लोकही नाहीत माझ्याजवळ. राणीच्या बाबांनी कधीच मला पैशासाठी नाही नाही म्हटलं. मी जेवढं मॉलमध्ये गेली, जेवढ्याची खरेदी केली तेवढ्याची करू दिली. कधी मला शॉपिंगसाठी नाही म्हटलं नाही, पार्लरसाठी नाही म्हटलं नाही, घरातल्या खर्चासाठी नाही. मी त्यांची किंमत नाही केली. बापरे, आज मला खूपच होमवर्क राहिलं बाई. मला 2 नोटबुक कंप्लीट करायला लागतील आणि मला ना रिंकूच्या देऊन द्यायला लागतील. खरंच ना, माझं मागे राहिलो. हे जर आईला समजलं ना तर आई मलाच बोलील. चल बाई, एक्झाम जवळ आली, माझं होऊनच नाही राहिलं कडे. काय करू तर पटकन हात पाय धुते आणि मी पहिले अभ्यासाला बसते. पिंकी आली का ट्युशन वरून? लवकर आली आज? हो काकू, आज लवकरच सुटली. म्हणजे टायमिंग असतो दिला होता आज. म्हणजे टेस्ट चालू आहेत ना आमच्या ट्युशन मध्ये, मग टेस्ट झाली आणि सुट्टी झाली. काकू तुझा पाय काय म्हणते? आराम आहे की आता? आराम आहे बेटा, बसला तो. आजीने हळद लावली ना, 2-3 दिवस आजीने हळद लावली, 2-3 टाइमलाशी, सकाळ दुपार संध्याकाळ. तर पटकन आराम पडला बेटा. तुझा अभ्यास कसा चालू आहे? खूप दगदग चालू आहे ना. आता पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा आता पुढच्या वर्षी 10वी आहे ना, तर मग तर आणखी अभ्यास करावा लागते जोरात. हो काकू, किती मस्त बोलून राहिली. नाही तर कधीच चांगली नाही बोलत जाय माझ्या संग. काकू अभ्यास करत असते ना मी, मला दगदगचं काही नाही वाटत. पण काकू यावेळेस ना माझी टेस्ट चांगलीच नाही चालली. आईली नको सांगू, नाही तर आई मला बोलतेच. पण काय माहिती, मला पेपर चांगलेच नाही चालले बिचारे. मला ना 2-3 ते म्हणजे मॅथचा इतका खराब गेला हो काकू. आता मला भेवच आहे. रिझल्ट आला की आई बोलतेच. माझे 2-3 कन्सेप्ट क्लिअरच नाही झाले काकू. अरे मग ट्युशन मध्ये हे करणं, तू विचारणं परत टीचरला. सांगत नाही का ते परत सांगायला पाहिजे त्यांनी. तू विचारणं त्यांना. काकू त्या दिवशी मी गेलीच नव्हती ट्युशनले आणि ते झालं ट्युशन मध्ये. मग दुसऱ्या दिवशी किती थोडंफार एवढं डिटेल मध्ये नाही सांगत ना, मग दुसऱ्या दिवशी असं सांगतात पटपट तेवढ्या पुरतं, आणि तेवढं काही समजलंच नाही मला. आणि तेच ना, आणि त्याच्यावरच टेस्ट होती आज. माझी टेस्ट बेकार गेली, मला काही आलंच नाही. आता उद्या आता अभ्यास करतो, कारण उद्या सायन्सचे. अभ्यास कर मग जाय, काही नाही होत. एखादी टेस्ट जाते खराब, त्यात काय पुढच्या यायले तो कन्सेप्ट क्लिअर करून घे. पाय नाही तर युट्यूबवर पाय, युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ असतात ना अभ्यासाचे, त्याच्यातून शिकून घे. हो काकू, तेच करणार आहे आता मी. म्हणून आईचा फोन आणला, आईचा फोन घेतला. आता करते ना मी, पाहते ना. मग पहिले उद्याच्या पेपरचं करते आणि मग नंतर पाहते आजचं काय चुकलं. चालते. पिंकी राणीला फोन लावता काय? नाही, मला माहिती आहे तू बिझी आहे, तुला अभ्यास करायचा आहे, पण एक फोन लावतो का राणीला? लाव, मी सकाळी लावला होता काकू, तू लाव ना आता. माझा फोन घेतही नाही ते ना आता. माझ्या फोनमध्ये रिचार्जही नाही ना पिंकी. आणि मी तिला पहिले फोन लावले रिचार्ज संपायच्या पहिले, तर तिने घेतले नाहीत माझ्यावर रुसली ना ती, बोलत नाही ना माझ्यासोबत. हे खोटं बोलते ते कुठे तुझ्या रुसणार आहे का काकू? काय बोलत का तो तिकडे मामाच्या घरी होती ना, तेव्हाही तिचा फोन येत जाय. तिला भूक लागत जाय काय, तर तिला काही करता नाही येत जाय ना, म्हणून तर मग आता गेली. तर तेव्हाही ती तुला आठवण काढे. हो पिंकी, मीच चुकली, पण आता काय करू? खूप वेळ निघून गेली ना पिंकी. अरे काकू रडत कशाने?
काकू काही बोलतं का? वेळ कशाला निघून जात असते? वेळ कधीच माणसाजवळून निघून नाही जात. ज्या वेळेस आपल्याला आपली चूक लक्षात आली त्याच वेळेस खरी वेळ असते सगळ्याला सॉरी म्हणायची. वेळ हे कधीच निघून नसते जात काकू. आपणच वेळ गमावतो आणि आपली लाईफ डिस्टर्ब करतो. पिंकी किती हुशार आहेस तू. एवढं मला कधी समजलं नाही, म्हणून सगळं माझ्या जोडून दूर गेलं. प्लीज पिंकी एक फोन लावता का राणीला? तू बोल मी फक्त तिचा आवाज ऐकतो. तू 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 विचार ना तिला, आईची आठवण येत नाही का म्हणा. पिंकी लाव ना एक फोन तिला. आज ट्युशन नाहीये तिची शनिवारी ट्युशन नसते, घरीच असेल ते. काकू रडू नको, मी लावतो तिला फोन. मी पटकन चेंज करून येतो, बॅग ठेवून देतो आणि मग मी तिला फोन लावतो. रडू नको काकू. तुला जेवढी तिची आठवण येते ना काकू, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं राणीला तुझी आठवण येत असेल. मी पटकन आली. ज्या गोष्टी पिंकीला समजतात त्या मला समजल्या नाहीत. कमी समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. ते सगळ्यांना खूप खूप हातचं समजलं. खूप खूप चुकली मी. खरंच या पिंकीला कधी मी जीव लावला नाही, कधी हिच्यासोबत चांगली बोलली नाही. तरी पोरगी बाई किती मला जीव लावते, मला समजावून सांगते. हॅलो राणी, काय करून राहिली? मी टीव्ही पाहत होती. सतू आत्या, मी पप्पाने पॉपकॉर्न आणले. चीज पॉपकॉर्न, आणि आम्ही चीज पॉपकॉर्न खात खात टीव्ही पाहून राहिलो. तू काय करून राहिली पिंकी दीदी? अरे बापा रे, चीज पॉपकॉर्न खाऊन राहिले काय? मजा आहे बापा तुमची तर. हो, पप्पानी 2-2 पॅकेट आणले. एक मी तुझ्यासाठी ठेवून देते पिंकी दीदी. मग मी गावला आली ना तर मग मी घेऊन येईन तुझ्यासाठी ते. नाही ठेवू नको, खराब होईल ते. आता तू कधी येशील? आता तू उन्हाळ्यात येशील ना, तर मग राहू दे. त्यावेळेस दुसरं विकत घे जो. आताच खाऊन टाक. आज ट्युशन नाही, सुट्टी आहे तुझ्या ट्युशनला, हो ना? आज सॅटर्डेला सुट्टी माझ्या ट्युशनला. आणि माहितीये का पिंकी दीदी, आज मी स्कूलला पण नाही गेली. का नाही गेली स्कूल मध्ये? का ग, काय झालं? तिला बरं नाही का? विचार बरं नाही का नाही गेली स्कूल मध्ये? कोण आहे पिंकी दीदी तुझ्याजवळ? मोठी आई आहे का? दे ना मोठी आईजवळ. मोठी आईने माझ्यासाठी लाडू करून दिले होते ना, तर मोठी आईला म्हणा आम्ही खाऊन टाकले ते लाडू, खूप चांगले झालते. नाही मोठी आई नाही, तुझीच आई आहे ना. माझी आई? माझी मम्मी तिथं आहे का? हो, माझी मम्मी तर मामाच्या घरी होती ना. मग आपल्या घरी आली का गावाला? राहू दे, नाही म्हण, बोलणार नाही ते. थांब काकू. हो घे ना, बोल आई सोबत, तुझ्या मम्मी सोबत बोल. तुझी मम्मी बोलतो म्हणते तुझ्या सोबत. नाही, माझी मम्मी माझ्यासोबत बोलत नाही, ती मला ओरडते. नाही ग राणी, घे, काकू बोलते तुझ्यासोबत. काकूनीच लावायला लावला तुझ्यासोबत बोलायसाठी फोन. काकूला तुझी खूप आठवण आली होती, म्हणून काकू म्हणे राणीला फोन लावू. मग मी लावला फोन. हो, मम्मीला माझी आठवण आली. दे ना मग मम्मीला दे ना बोलायला. मला पण बोलायचं आहे ना मम्मी सोबत. बोलतो म्हणते, दे ना. हॅलो राणी. हॅलो मम्मी, तू गावाला गेली? तू तर मामाकडे होती ना? हो बेटा, मी गावाला आली. आपल्या घरी आली ना मी इथं. आपल्या गावाला ना? हो का? मम्मी तुला माहितीये का, इथे आपल्या इथे मुंबईला सतू आत्या आली. हो बेटा, माहिती आहे मला. सतू आत्याला त्रास नको देऊ. आत्या सांगतात तसं राहायचं छान. सकाळी लवकर उठून तयारी करायची. अभ्यास चांगलाच करून राहिली. ट्युशनचं होमवर्क? हा मम्मी, करून राहिली ना मी. नाही तर पप्पा करून घेतात. नाही मला आलं ते मग पप्पा सांगतात मला. मम्मी तू कधी येणार आहे इकडे? येते ना, लवकर येते. पप्पा घरी नाहीत बेटा. नाही, पप्पा त्यांच्या फ्रेंड सोबत गेले. आत्या आणि मी आम्ही पिक्चर पाहून राहिलो, टीव्ही बघून राहिलो टीव्ही. आणि पप्पानी माहिती का मला चीज पॉपकॉर्न आणून दिले आणि पप्पा बाहेर गेले. हो का? पप्पाला म्हण मग मम्मीला कधी आणता. म्हटलं ना मी, पण पप्पा ऐकतच नाहीत. पप्पा म्हणतात मला वेळ नाहीये. दे ना आत्याजवळ, दे ना. आत्या काय करू राहिले? हा घे आत्या, घे. माझी मम्मी आपल्या घरी गेली ना गावाला,
तिथूनच बोलून राहिली. बोल ना माझ्या मम्मी सोबत. असं काय? गावाला गेली ना, हो का? दे ना, दे. हा हा सतुताई. काय 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 चालू आहे? काय नाही बाबा, या पोरीनं पिक्चर लावला. कोणता ते बावले चालू आहेत माय. कोणता पिक्चर आहे तो? बावले आहे माय बाई. कार्टून ते त्याचं ते पाहून राहिलं माय बाई. त्रास देते का राणी? नाही त्रास नाही देत. माझी भाषी लय साजरी आहे. मावनीच मा भाऊन मा भाषी अजिबात त्रास नाही देत कोणाले. भाऊजाईच खराब आहे नाही? खरंच आहे मला भाऊजाई खराब. सतुताई मी सगळ्याच्या माफ्या मागितलं. लय चुकली मी. पण एकदा तर माफ करा. हा सगळे जण एकदा तर माफ करा सतुताई. सांगण्यात येईल. किती माफी मागू. चुकली मी, मान्य करतो ना. ती एकदा बाई अजून असतील भांडे तर दे ना आणून. रश्मी बाई कर ना ते भांडे काही कमी. ते भाजी उलशी काय वाटी किटीत काढून ठेवतो. गज दे आणून. अजून काय प्याले गेले असतील दे बरं आणून. बरोबर आता घासून घेतो मी एकदाचे. आई आता काय नाहीये, राहू दे. ते ओळखच काय नाही होत त्याले. आता संध्याकाळी घासता येते. उगाच किती सारे भांडे झाले. राहू द्या आई, तेवढेच आहेत. काय करा मा रिकामं कर रे जीवार येते या पोरीचं. बरं जाऊ दे मी म्हणलं उस भाजी आहे घासल्या गेलं असं. दिलं का बसून तुमच्या पोरीनं तुम्हाला? धन्यवाद तुमच्या दोन्ही पोरी. तुम्ही लय डोक्षार घेतल्यावर येईन बाई. नाही वा माय. हो ना, दोघी जणी मस्त देतात मायले भांड्यावर बसून. दाखवा तुम्ही घासान मी धुतो. नाही राहू द्या जी, तुम्ही धुना धुतला ना, राहू द्या. ते धुना आता कोण भिजू घातलं होतं बाई? ओ माय, आता तो डरेस राहिलता धुवाचा. 2-3 दिवसापासून म्हणलं मला त्याने हा डरेस धुवून ठेव. मी यादच भरली. तो अटकेलच राहिला तर ती असं का हा डरेस धुतलाच नाही म्हणलं. सांग ही म्हणून मग घातला माय बघतावर भिजू म्हणून उशिरा धुतला तो. तेच म्हटलं बाई बहिण आता कपडे कोण धुतले? तुम्ही मशीनीत नाही टाकत भाऊचे कपडे? नाही त्याचे कपडे नाही धुत मी मशीनीत. त्याचे कपडे हातानच धुतो मी. ते मशीनीतले काही कपडे साजरे निघत. आता कसं अडी पडले टाका लागते. पोरीसुरीचं पाहिजे द्यायला ते मशीन. त्याचं कसं हाताने कसं कॉलर घासल्या जाते, बाया घासल्या जातात. मग पॅन्टाचं ते खालून इतका हा माणूस पॅन्टाचं ते लांडल्यासारखं खराब करते. बदलच करत नाहीत ना. लय पाय गोड पॅन्ट शिवतात आणि मग ते लय खालून खराब होते. मग मी ते बरस न घासतो पण मशीनीत टाकत नाही. बसा ना बाई. हो माय आता काय बसा बशीच. इले फोन लावलता, मोठ्या पोरीचा फोन आलता. असं काय म्हणा? सुनंदाबाईचा ना? हो सुनंदाचा पोर आलता. मंदाचा कसं काय म्हणे. तिला फोन लावला, फोन नाही लागला म्हणे. तिचा फोन बंद आहे का म्हणलं. तिचा फोन बंद पडेल आहे म्हणलं. तर बोलली बसली मग बोलत. काय बाई आता मंदा घरच केला की नाही हो बाई असं काही नसते. आता चालतेच होय, संसार आहे हा. तो काय सुखान होते काय? हा जरासं हे देवे असते संसारात. आता आपले काय रट्टे पडले नाहीत का बाई? फक्त पोरी सोरीले कसं आजकाल कसं पोरी सोरी उलस बिसैन नाहीत करत. तुम्हाला वाटीन कसं म्हणतात बाई, तर सैन करा लागते बाई. संसार होय तो. एकदा उखायत मुंडकं घातलं की वरून किती रट्टे बसत कुच नाही करा लागत. ते तर आहेच बाई, पण ते सांगायलाच कुठेतरी कमीच पडली बाई मी. का बरं आता तुम्ही म्हणसान कसं तर येईन बाई. मोहिनीनं आली तशी असं म्हणायचं काम नाही पडू दिलं आम्हाला. म्हणायचं खरंच नाही. ते तुमची पोरगी आहे म्हणून तुमच्या देखता मी म्हणतो असतली गोष्ट नाही, पण खरंच आता रश्मीचंही घ्या. आता मोहिनी हाय बापा समजदार आहे, लय साजरी आहे. मग रश्मीने बे समजून घेतला की नाही. समजा पद्धतशीर राहिलं. तिचे सासरे काल म्हणती, काल इशे निघाला जसा मंदावंत म्हणत रश्मीच्या घरी तर किती मोठे लोकांचेच आहे की नाही बाई ते. शिकेलाय सवरेलाय तरी म्हणत कशी राहते बरोबर. तर आपल्या पोरीला तर म्हणत राहताच नाही आलं. असं आपणच नाही शिकवलं. त्याने म्हणलं तर काय त्याचं चुकलं नाही. खरंच नाही शिकवलं बाई. आता काही म्हणा बाई. आता लाडानं वाया गमावल्या का काय म्हणा. आता काही म्हणा, पण काय सांगावे आता. काय या काट्टेले काय आमचं नाव गमवायत मोठेपणा येते तर. नाही हो बाई असं कोण म्हणता. आता सुनंदा बाई मोठ्या बाई किती साजरा राहतात. ती अशीच होती माय वारा वाजत. काय म्हणा आता आपलीच होय. हो आता मोठीचं पाहून लाईनीनं नाही का सुधारायला पाहिजे. आता मंदा तिकडे कापसाली गेलती म्हणतात बाई. तसं म्हणसांना तर माझी उभी तुटते. खरं सांगतो खरं तुटते माझी. तिचे बाबा म्हणतात या लढानच पोरी वाया गेल्या. आता सांगा ती भुजला पापड नाही मोडला मंदीनं काही. आता वावराईनं जाते. काय म्हणावं आता. ते तर आहेच बाई. भाऊ म्हणत ना जसे की पाहुणीले फोन लावतो बंबईच्या. मग लावला नाही का मंदाबाईच्या घरच्या पाहुणीले फोन? लावला पण त्या पाहुण्याचा फोन चालू होता. एंगेज येऊन राहिलता. मग येणे काही डबल लावला नाही. त्या पाहुण्या नाही काही केला नाही बाई.
आता पाहुण्याला का दिसला कैती म्हणतात, फोनात कैती म्हणतात. आपल्याला कोणाचा फोन आला का किंवा असं काही कैती म्हणतात बाई. त्याच्यात कळत तशी नव्हते फोन आहे आजकाल सारं रिंगाला माय. आपल्याला नाही कळत त्यातलं काही, पण ते हेमत समजते. मग पाहुण्याला समजलं शेमत फोन लावला तरी बी पाहुण्यानं रिप्लाय दिला नाही असं म्हणत बाई. तर आज म्हटलं माय जाऊ द्या, आपलंच नाक नकटा आहे, लबरला म्हणलं तुम्ही फोन, तर म्हणत संध्याकाळचा लावीन असं म्हणत. हो का, नाही लावा बाई डबल. आता कसं आहे, जवाई माणूस आहे फुगला. हा, आता जवायला कसं झेलाच लागते माय. हा, त्या मानानं बाई तुमचे दोन्ही जवाई साजरे आहेत की नाही? हो बाई, खरंच साजरे आहेत. का आले पण खरंच साजरे आहेत, काय असं हे नाही. हा, केलाय नाही पाहुण्याचे. आणि हे पा तरच म्हणसान तर काही नाही आम्हाला जवळचा काही यायचं आटत नाहीत, काही रुसत नाही, काही फुगत नाही काय. या बारीनच हा पाहुणा जरा लय टेळकी करून राहिला. नाही तर घरच्या माणसाच्या पुढे काहीच नाही म्हणलं जवायला, काहीच नाही, काहीच्यासाठी नाही. पण या बारीनं जरासं का आता गरमच आहे त्या पाहुण्याचं काम. पण मी म्हणलं माय मंदीच्या बाबाले म्हणले पा तो पाहुणा किती तेळेलपणा करू, तुम्ही नमतीच ठेवा, शेवटी आपली झिटी त्याच्या हातात आहे. हा, जाऊ द्या बहुदाजी भाऊ करून म्हटलं एकदा या काट्टीले पाठवत होती. हा, आणि हिच्या तर मला भेटीला जा वाटून राहिलं की बिचारे अशीच पहिले राहिली असती व तर काले आम्हाला एवढं अपमान सहन करायला लागला असता. तो बापाले काले दादा खेपत्या जवायला लोणी लावा लागलं असतं. हा, आता काय करता, आपलंच नाक नकट, काय करता आता मस्त राहते म्हणे. हे रश्मीची मावशी आहे ना, तच्चीच आहे ना रश्मीची मावशी, या मंदीच्या घरातच अशी वाळ्यातलीच आहे. आलते आपल्या घरी त्या शांताबाई आहेत त्या रश्मीची सख्खी मावशी. आणि या मंदाची जशी चुलत जेठानी तिची वाड्यातलं जसं. हो ना, हो रश्मी सांगे ना मला. हा, तर मग तिच्या औरात गेलती म्हणते कापसाले, आणि साजरी राहून राहिली म्हणते आता सगळ्या संग, असं करून राहिली सांगे पाहिजे. मी आणलं आता लय साजरी राहून राहिली, पहिले राहिली असती तर काल हा दिवस दिसला असता, आता सुखात असती मुंबईत. हा, सगळं आहे ना बाई. हा बा आम्ही गेलतो ना पाहुण्यानं समद घरात गेलाय, तुम्हाला सांगतो येईन बाई, काचीच कमी नाही ना. हे पा सगळंच आहे तिच्या घरी. आता आता इकडे याच्या पहिले तू एवढा मोठा फ्रीज घेतला माय अलमारी सारखा, 4 तर दरवाजेच आहेत त्याले. एवढा फ्रीज घेतला, 1 लाखाच्या वदर आहे सांगा. हा, लगे स्वयंपाक खोली तर ते बदलून टाकलं, फर्निचर कलर दुसरं, सगळंच करते तो पाहुणा, काहीच इले नाही. हा, म्हणते तसं नसते तरी बी हे अशी करते. आता आपली होय म्हणून काय झाक झाकता. हा, सुदवायरी असते तर आपण टच बोलून दाखवलं असतं. लेख होय म्हणून झाक झाकतो, अशातलीच गटकी नाही. पण मी नाही झाकत, मी सांगतो ना, मला माहिती आहे ना पोरीचं चुकलं. त्या पाहुण्यानं काचीच कमी नाही पोर दिली आपल्या पोरीला. जशी आपण आपल्या घरी ठेवली ना तशीच त्याने त्याच्या घरी ठेवली, एवढा सुखात ठेवते. हा, तरी बाई हे निरा अशी शिगावरच घेते. काय म्हणा मग, आता शेवटी माणूस होय. हा, त्याच्या जीवार येणारच आहे ना. आणि त्या पाहुण्याचा खरं सांग का, त्याच्या घरी त्याच्या भावात बापात लय जीव आहे, बराबरी आहे ना. हा, पाहुणा म्हणते ना, म्हणते मी लोक आलो तर काही मी एकटा नाही आलो म्हणते, मा भावाची मेहनत आहे म्हणते, मा बापाचे खस्त आहेत म्हणते, म्हणून मी एवढ्या मोठ्या पदावर आलो, मी हे काही करून राहिलो काही मला हे नाही म्हणते. त्याचा बी हातभार आहे, आपल्याला कळते आहेच ना. आता तो जाणणारा जवळ आहे बरं बा, तो संस्कारात चांगला आहे तर त्याचा फायदा आपल्या पोरीली आहे ना. एखादा असता बेवडा बावळा तर काय करत होते. पण या कट्टीले समजीन ता ना. हो बाई, ते लय लाखात गोट माय, यसं नाही, हे लय चांगली गोष्ट. सभाने बी साजरे आहेत. हो, आम्ही तर माय काही म्हण बाई, मी तर बाई रोज देवाचे आभार मानतो की माय देव जवळ आम्हाला लय साजरा भेटला बाई. नाही तर मा काय गती होती, मा पोरीचं काय आहे माय. कोणी पाठीना पुट्टी काय आहे तिच्या. हा, आधार द्यायला तिच्या तुमच्या घरात आली ते तिचं 7 जन्माचं पुण्य. आणि मी तर म्हणतो माय तर काय कितीकच पुण्य केलं ते बापा. मग तुमच्यासारखा सोयरा भेटला बाई, आणि जवळ बा सारखा जवळ बा भेटला. नाही तर आमचं काय कायच्यात होतं माय, नाही पैशाची बरोबरी ना कायची बरोबरी ना काचीच बरोबरी. पण तुम्ही आम्हाला पदरात घेतलं हे लय मोठं. मा मोहिनीनं नशीब काढलं येईन बाई. तसं काही नसते येईन बाई, मोहिनी साजरी आहे ते बी माना लागेल ना. हो भले मा पोर आहे. तुम्ही तर माहित आहे मा पोराला सुपारीच्या खांडाची येसन नाही, सुपारीचा खांड सोळा स्वप्नात खाते काही. तुम्ही तर पाहिलं कच हे नाही. तसाच माझा वाई आहे का आले, दोन्ही जवळ साजरे आहेत. हा, आता पैशानं कमी जास्त असतातच बाई, पैसा काही उंचावली आहे. हा, पैशाच्या बाबतीत नाही, पण स्वभावानं म्हणा का व्यसना म्हणा अजिबात नाही. स्वभावानं लच साजरे, माणुसकीचे सोयरे भेटले समज साजरे आहे. आता हे हातानं असं करतात, बापाले टेन्शन देतात, तर माणसाले रात्रभर झोपणे लागून राहिली, बीपीच्या गोळ्या घेणं चालू आहे. काय सांगा, नाही तर काचीच दुःख नाही मगाच्या माणसाला, नाही आता कायच टेन्शन नाही आम्हाला. मस्त दोन्ही पोराचे संसार साठाटले, त्याची फॅक्टरी चालू झाल्या, पोरी सुखात आहेत घरी. पण ह्या पोरी अशा हातानं करतात आणि सारं चार पाणी फिरवतात. रात्रभर म्हणलं माणूस झोपत नाही, माणूस झोपत नाही तर आपल्याला झोप लागते का. आम्हाला आमचं माहित आहे म्हणजे बाई, असा जीव थट्ट तुटते, अंदरून दुखते, पण कोणाला सांगा.